विक्रांत, अरे इथे बँकेकडनं एक लेटर आलंय. त्यात फक्त असं लिहिलंय की तुमच्या सेफ डिपॉझिट वॉर्डचं गेल्या 3 वर्षांचं भाडं थकीत आहे, लवकरात लवकर भरून टाका. आता कोइन्सिडन्स असा आहे की त्याचा आणि त्याचा आवीचा नंबर सेम टू सेम आहे. 2712. एक लॉकर आहे यांच्या नावावर, पण यांना ते मला कळू द्यायचं नाही. म्हणूनच एवढ्या सिक्रेट मीटिंग्स वगैरे चालू आहेत ना. पण बघ ना, इतकं महत्वाचं लेटर माझ्या ताब्यात आलं, पण त्याचा उपयोग काय? उपयोग असा आहे की हे लेटर घेऊन सगळ्यात आधी जो कोण बँकेत जाईल, ऍक्च्युली मी त्यांची सून मोनिका विक्रांत दळवी. आणि हे तुमचं लेटर आलं होतं माझ्याकडे. अजून काय दाखवायची गरज आहे का? माझ्या भविष्यातल्या सगळ्या सुखांसाठी युजर आयडी आणि पासवर्ड फक्त एकच, आणि तो म्हणजे ईशा. 1 2 3. काल मोनिकाने पुन्हा एक नवा गेम खेळला. फक्त एवढंच की ईशाशी त्याचा काहीही संबंध नव्हता. थिंक ऑफ द डेव्हिल. बोल. तिथे काय करतोयस तू? ईशाची जबाबदारी घ्यायची म्हणून नुसतं बोलायचं का? हा, आता आहे ईशा आपल्या घरी, आपली जबाबदारी आहे ना. तू कुठे आहेस? किती उशीर झालायस, अजून घरी आला नाहीयेस. कुठे वेळ घालवतोयस? मोनिका, हे काय नवीन नाटक आहे? नाटक? वाव विक्रांत, तुला माहितीये ईशू आता माझ्या समोर उभी आहे, पण ती तुझी वाट बघते. ह्याला नाटक म्हणतोस तू? ईशू, आपण नाही बघत आहे बाबांची वाट? बघितलंस, ऐकलं? विक्रांत, माझ्या बरोबर सगळे उभे आहेत आता. आई, बाबा, गीता काकी, मोहन काका. त्यांना दिसतंय घरात काय चाललंय ते. तू आता माझ्या घरी आहेस ना? मानसी बरोबर. एवढं काय अर्जंट काम होतं रे की तुला मानसीकडे जावं लागलं? ईशा, तुझी मुलगी इकडे माझ्या बरोबर आहे, तुझी वाट बघतीये, आणि तू तिकडे आहेस. कारण कळेल मला? नाही, ऍक्च्युली ना कारण मीच सांगते. तुला सतत मानसीची काळजी असते ना, आधीपासूनच होती. एक वेगळा सॉफ्ट कॉर्नर आहे ना तुला मनूबद्दल. बरोबर बोलतेय ना मी? ईशू बाळा, बघ आपले बाबा कसं करताय. आपले बाबा वेळेतच घरी येत नाहीत, आणि आमच्या ईशूला तर बाबांची गोष्ट ऐकल्याशिवाय झोप सुद्धा येत नाही. आपले बाबा ना अगदी छोट्या मम्मा सारखंच वागतात. व्हेरी बॅड. ईशा बाळा, मीच तुला झोपवते. हा, बाबांची वाट बघण्यात काहीच अर्थ नाही. ये मम्माकडे, मी तुला गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करते. मानसी? हो, हाय मानसी. हाय. सॉरी, मी काहीच न इन्फॉर्म करता आले. अगं, एवढ्या फॉर्मॅलिटीज कशाला मानसी? तू सुद्धा इथलीच आहेस. हा, आणि सांगून यायचं काय इतकं? नाही, तसं नाही, पण प्रत्येकाला आपलं काम असतंच ना. अँड आय नो की तुम्ही किती बिझी असता. ओ कम ऑन मानसी. ऍक्च्युली घरी सई येईपर्यंत
घर खायला उठतं मला. हम्म. एकटं एकटं नको वाटतं. इतका वेळ असतो ना की काय करायचं ते कळत नाही. ईशा नाहीये ना आता. बरं झालं तू इथे आलीस. हो, आणि खरं सांगू का, इथे यायला निमित्ताची काही गरज नाही. तुला जेव्हा कधी वाटेल ना तेव्हा इथे येत जा. काय झालं, मी क्लिनिक मधून निघाल्यावर रिक्षात बसले आणि अचानक मला घरी जावंसं नाही वाटलं. असं वाटलं तिथे नकोच जाऊया. मग मला माहित नाही, मी नकळत रिक्षावाल्याला इथला पत्ता दिला आणि इथे आले सुद्धा. कुणालाही इन्फॉर्म न करता, न सांगता. आय एम सॉरी अबाउट दॅट. इट्स ओके मानसी. मानसी, तू कॉफी घेणार आहेस ना? नको आत्या. अरे, हॅलो. हा आई. हो 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 हो, मी जेवायला घरी येणार आहे. तू तू माझं जरा ऐक. ओके. हे बघ कसं आहे, आता ईशा नसल्यामुळे मानसीला जरा एकटं एकटं वाटतंय आणि ते साहजिकच आहे. मोनिकाने ईशाला तिच्यापासून दूर ठेवले. आता तिने तरी किती सहन करायचं. मला हे पाहवत नाहीये. आई, ऐकतेस ना तू? हो, तर मी ठरवलंय की मानसीला ईशापासून दूर ठेवायचं नाही. बाय. विक्रांत, अरे. हाय मानसी, हॅलो डॉक्टर विक्रांत. कशी आहेस? मी बरी आहे. खूप दिवसानंतर आलीस. लॉंग टाइम. मग कशी जाणार? जाईन कॅबनी किंवा रिक्षाने. पण आज तर संप आहे ना कॅबचा आणि रिक्षाचा. मी 3 म्हणायच्या आत बस, नाही तर पायी पायी जायला लागेल. बरं. हा, बसते बसते. रेडी का शन्या? हा रेडी. चल. तुम्हाला तुमचा हक्क आणि थोरलेपणा पाहिजे, बरोबर? अहो भय मामांजी, म्हणून तर नवरा बायको वाटणी मागवलोय ना. तर तुम्हा दोघांना काय पाहिजे? आम्हाला खरंच काय बी नको. मग आजपासून आपल्या घराचा समजा कारभार आम्ही धाकल्या सुनबाईंच्या हातात देतो. आवडला होय तुला? आवडला म्हणजे जरा बरा वाटला. अगं चांगला आहे की. आता ते बघूनच ठरवायचं. न बघता कसं सांगणार? म्हणजे बघणार नाही हो पोरगा? तू सांगितलंस तर बघीन. असं आहे होय? लग्न कोणा संग करणार? ती मी सांगितलं त्याच्या संग. शाळेत असं नाही, त्यांचं आधी झालं, माझं नंतर झालं. त्यांचं आधी झालं शिक्षण. मला कळलं नाही. मला वाटलं प्रेम झालं का लग्न झालं. घरात फोन केला, घरात समजलं, मग भांडणं चालूच राहिलं. ते महिनाभर चालूच राहिलं आणि नंतर मग काय आपलं फिल्मी स्टाईल फायटिंग. माझ्या छातीत आता धडधड आला. हम भी आपके शिव हैं गुरुजी. अपना दिल हारे हैं तो आपका दिल जीते भी. हमारी जीत का तोहफा आपकी हाँ है. ना से काम नहीं चलेगा. आता बस. आता अजून पिक्चर नाही बघू शकत मी.
तुम्हीच म्हणालात ना तुमचे फ्रेंड्स येणार आहेत, मग ते कुठे आहेत? अहो ते फुकट आहेत, त्यांना काहीही कामधंदे नाहीयेत. पण मला निघावं लागेल, मला काम आहेत. अच्छा, ते फुकट आहेत, तुम्हाला खूप काम आहे. आनंद झाला ऐकून.